माझ्यापेक्षा फार मोठी झालीस का ग? हा, मला अक्कल शिकवतेस? चल जा, नाही घाबरत मी कुठल्याच परिणामांना. काय व्हायचं ते होऊ दे. पण एक लक्षात ठेव, ज्याने माझं वाईट केलंय, माझं वाईट चिंतलंय, माझ्या कामात मोडता घातलाय, माझ्या इतक्या वर्षांची मेहनत, माझं साम्राज्य असं एका क्षणात धुळीत मिसळलं, त्याला मी अशीच सोडून देईन असं वाटलं का तुला? हं? आता त्याला सुखाने जगू देणार नाहीये मी. आणि आता यापासून मला कुणीच थांबवू शकत नाही. याला धडा शिकवल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. तुम्हाला विठुरायाने आधीच धडा शिकवलाय माही. बघताय ना त्याचा परिणाम काय झालाय ते. आणि हे सगळं का आणि कोणासाठी करताय तुम्ही? स्वतःच्या रागासाठी, ईर्ष्येसाठी? माई, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा अहंकार तुमचा नाश करेल. थांबव हे सगळं. आणि हो, मी शेवटचं सांगते, माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात तरीही मी सावली तुमच्या मदतीने असेल. मी एकटी नाहीये, माझ्यासोबत माझं कुटुंब आणि माझा विठुराया सुद्धा आहे. कारण त्याची सावली आहे मी. आणि माई, तुम्ही ह्यांना का त्रास देताय? हे सगळं ज्या व्यक्तीमुळे झालंय, ती व्यक्ती कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला माहित नाहीये. कोणाबद्दल बोलतेस तू? जाऊ द्या, त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? अर्थातच मला काय फरक पडणार आहे सावली आता कशाने? आणि मुळात मी इथं तुझ्याशी का बोलत बसलीये? मला तुझ्याशी वाद घालण्यात काडीत काही इंटरेस्ट नाहीये. मला जे करायचंय ते मी केलंय. तुम्ही थांबला का? चला, कारवाई सुरू करा तुमची. त्यांना त्यांची नोकरी प्रिय असेल ना तर ते कारवाई करतील. का नाही करणार? ही सरकारी ऑर्डर आहे आणि तेच ती फॉलो करतायत. तुम्ही नाही थांबवू शकत त्यांना. ऑर्डर प्रमाणे करतायत, पण दिलेली जी नोटीस आहे तिची मुदत अजून संपलेली नाहीये. आणि जर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला तर काय होईल याची कल्पना तुम्हाला आणि यांनाही आहे, नाही का? हॅलो, येस सर. ठीक आहे, निघतो सर आम्ही. एक मिनिट, कुठे निघालात तुम्ही? काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. ते संपवायचं आणि मगच इथून जायचं. तोवर इथून हलायचं नाहीये. काम चालू करा. सॉरी मॅडम, आता आम्हाला काम थांबवावं लागेल. कारण ही ऑर्डर आता तुमच्याही वरून आलेली आहे, कारवाई थांबवा म्हणून. त्याकरिता आता आम्हाला ही कारवाई थांबवावी लागेल. काय भैरवी वजे, बोललो होतो ना, चुकीच्या माणसाशी पंगा घेताय म्हणून. सगळी चक्र उलटी फिरली. आता जगन्नाथराव, इतक्यात आनंद साजरा करू नका. आता या क्षणी मला इथून जावं लागेल कदाचित. पण हे युद्ध मी योजलंय आणि या युद्धाचे नियम सुद्धा मीच ठरवणार. कोण हरेल, कोण जिंकेल हे मीच ठरवेन. कारण जर युद्ध झालं तर जिंकणार ही भैरवी वचेच. कळलं? चला, आपण हे सगळं सामान आत ठेवूयात. हे थांब, आपण नाही ठेवायचं. ज्यांनी घरातनं बाहेर फेकले ना तेच घरात जाऊन नीट लावतील सामान. हा, चला या, सगळं सामान घरात नीट लावा. मग माझ्याकडनं तुम्हाला गरम मसालेदार गोड चहा मिळेल. जगन्नाथचा पाहुणचार, नाही का? चला चला चला, उचला सामान, उचला.
मला पाया पडतो. अरे पाया ठीक आहे, पण तू सांग मला होतास कुठे? काही संपर्क नाही तुझा. तुझा फोन सुद्धा ट्राय केला, अरे काय लागतच नव्हता. मॉम डॅड रिलॅक्स. मी असाच भटकत होतो. असाच? म्हणजे ऍक्च्युली जे घरात काही दिवसापासून चालू होतं त्याचा खूप त्रास होत होता, म्हणून मी मनशांतीसाठी केलं होतं आणि फोन मी मुद्दामून बंद ठेवला होता. असं करायचं नाही. जिथे जायचं तिथे सांगून तरी जायचं ना. आमच्या जीवाला किती घोर लागून राहिला होता माहितीये तुला. आय एम सॉरी मॉम, पण सारंगला माहित होतं. काय? सारंगला माहित होतं? अरे पण मग त्यांनी आम्हाला का नाही सांगितलं? त्याला मीच सांगितलं होतं की कोणाला सांगू नको. कशाला उगाच सांगू ना. नील, बरं झालं आलास तू. तू इथे नसताना बऱ्याच घडामोडी झाल्यात. काय झालं? अरे ताराच्या कार्यक्रमामध्ये जगासमोर हे सत्य उघड झालं की ताराचा आवाज हा ताराचा नाहीच आहे. सावली गाणं गाते तिच्यासाठी. म्हणजे बाबा काय बोलता तुम्ही? आपल्या सावलीला गाता येतं? म्हणजे ओरिजिनल सिंगर ती आहे? मग तारा इतके ऐक नील, सगळं सांगू, सगळं सांगणार. तू आधी हातपाय तोंड धुवून ये. आणि तुम्ही सुद्धा काय हो इथे दारात काय त्याला थांबवताय आणि गप्पा मारताय? त्याला फ्रेश होऊ देत. जा बाळा तू जा. सांगणार, सगळं सांगणार. बरं ऐश्वर्या कुठे आहे? नाही म्हणजे मी नसताना तिने काही उद्योग केले ना? आय रिअली होप सो. कारण कार्यक्रम झाल्यानंतर तिचा काहीच पत्ता नाहीये. ती कुठे गायब झाली कुणालाच ठाऊक नाही. गायब झाली? म्हणजे ठीक आहे, कळेल सगळं. हे बघ, तू आत्ताच आलायस ना, तू फ्रेश हो, हातपाय तोंड धु, मग बोलूया आपण आरामात. डॅड म्हणजे तिने काहीतरी केलंय हो ना? सांगणार. तू जा फ्रेश हो. जा. फ्रेश हो.